बरं ऐकलत का? तर आज मी आले आमच्या कलमामध्ये. कलमामध्ये म्हणजे अशी जागा जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि जास्त प्रमाणात आंब्याची झाडं लावली आहेत, म्हणजे आंब्याची कलमं लावली आहेत. म्हणून या जागेला कलम असं आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात अशा जागांना कमेंट करून नक्की सांगा. तर चला बघूयात आमचं कलम. हे आमच्या गावचं मंदिर आहे हनुमंताचं आणि तुम्ही बघू शकता की इथूनच जवळ आमचं कलम आहे. आज आम्ही साफसफाई करायला इथे आलोय. बघू शकता तुम्ही किती गवत वगैरे वाढलंय. हा पहिला सीन आहे. त्याच्यानंतर आम्ही साफसफाई केल्यानंतर दाखवेन की कशा प्रकारे साफ झाले सगळं. हे बघा, बघू शकता ही कलमं आहेत आंब्याची. तर हे माझे लहान भाऊ आहेत. बघू शकता किती मन लावून कामं करतात. हात घाल नका लगेच. तुम्हाला असं वाटू शकतं की ही चिंच आहे, पण ती चिंच नाहीये, ही खाज खुजली आहे. ज्याच्याने ही लावली तर खाज खूप उठते. तर तुम्ही बघू शकता की इथे आम्ही भाजी पेरण्यासाठी थोडंसं साफ केलं आहे. आता ऊन आहे म्हणून थोडं संध्याकाळी येऊन आम्ही इथे सगळं साफ करणार आहोत. तर त्यानंतर तुम्हाला दाखवू भाजी पेरल्यानंतरचा पुढचा ब्लॉग. मी भाजी लावण्यासाठी अर्ध साफ करून ठेवलं आहे आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की भाजी कशा प्रकारे आम्ही पेरली आहे. आणि आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. कोकणात मातीत काम करण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही भाजी कोणत्या कोणत्या प्रकारची पेरली आहे.